नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता भर पंढरपुरात केलेल्या विठोबाने एका चमत्काराने आता सारंग आता शुद्धीवरती येऊन आणि अबीर आणि ओवीच्या निश्चिम भक्तीने आता इकडे आता सारंग कसा शुद्धीवर येतो, तिलोत्तमाला असा कोणत्या सत्याचा उलगडा होतो आणि विठोबा असा काय चमत्कार करतो की जेणेकरून आता सावली आणि सारंग कसे एकत्र येतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता विठू माऊलीने आता अबीर आणि ओवीला पंढरपुरात आणलेलं असतं आणि विठोबाचं ते मंदिर त्या कळसाकडे बघत आता लोटांगण घेत गुडघ्यावर बसत अबीर आणि ओवी आता विठोबाच्या त्या मंदिराकडे बघत आता रडू लागतात. आणि त्याच वेळेस आता इकडे सारंग आता बेडरूममध्ये आता बेशुद्ध असताना अचानक सारंगच्या हाताची हालचाल होऊ लागते आणि नर्स ते बघते. आणि सारंग आता त्याचं शरीर आणि त्याचे हातपाय हलवू लागतात. आता नर्सला खूप आनंद होतो आणि सुशीलाकडे बघत नर्स म्हणते की मॅम, आणि सारंगच्या हाताची हालचाल होत असल्याचे आता नर्सने सुशीलाला दाखवताच आता सुशीला तोंडाला हात लावते. आणि आता सुशीलाला देखील खूप आनंद झालेला असतो. आणि मोठ्याने सुशीला आता सावलीला आवाज देत, सावलीताई तुम्ही लवकर या असे आता बोलता क्षणी पळतच सावली तिथे येते. आणि सुशीला आता सारंग कसा त्याचे बोटं हलवतो, हात हलवतो हे आता सावलीला दाखवते आणि सावली ते बघते. आणि त्यानंतर आता पटकन सावली ही प्रेमाने सारंगच्या त्या हाताकडे बघत प्रेमाने सारंगचा हात आपल्या हातात घेते. आणि इकडे आता अबीर हा पटकन आता उठून आता त्या विठोबाच्या मंदिराकडे बघताच आता इकडे पटकन अबीर आणि ओवी ही त्या विठोबाला मिठी मारतात आणि म्हणतात की थँक्यू काका, अखेर आम्ही पंढरपुरात पोहोचलो आणि माझा विश्वासच होत नाही आहे असे रडतच आता अबीर आता विठोबाला बोलतो. आणि इकडे आता ओवी म्हणते की अबीर चल आपण लवकर आता रांगेत उभं राहूयात आणि विठोबा रायाचं दर्शन घेऊयात. तर आता विठोबा म्हणतो की थांबा थांबा, एवढी घाई कशाला. तर ओवी म्हणते आम्हाला ना विठोबा रायाचं दर्शन घ्यायचं आहे. शेजारती झाली म्हणजे बंद सुद्धा झालं. विठुरायाची आराम करायची वेळ आहे उद्या. मग आपण आजची रात्र कुठे काढायची? अबीर आणि मी इथल्या माणसाला ओळखत नाही. तुमचं पंढरपुरात कुठे घर आहे का? अरे सगळं माझं घरच आहे. हे सगळं जग तुमचं घर असतं माहिती असतं बघा मला. आणि इकडे आता लगेच विठोबा म्हणतो की माझीच डायलॉग मला मारतो का, आपण ना आता आराम करूयात आणि मग सकाळीच आपण लवकर उठून मी तुम्हाला विठोबाचे दर्शन घडवतो. आणि इकडे आता बबलू आणि व्यंकटेश आता गाडी लोटत आता त्या जंगलातून आता येत असताना अचानक आता काही अंतर गेल्यानंतर बबलूने त्याचा मोबाईल आता वर धरलेला असतो आणि अचानक तिथे बबलूला रेंज येते. आनंद आणि वेडापिसा होऊन बबलू आता व्यंकटेशला म्हणतो रेंज आली. तर आता व्यंकटेश म्हणतो की पहिलं जगन्नाथ काकांना फोन लाव. तर बबलू आता जगन्नाथला फोन लावता क्षणी जगन्नाथ फोन उचलतो आणि म्हणतो की बोल बबलू. तर आता बबलू म्हणतो की ऐकू येतं का? जगन्नाथ म्हणतो की अरे येतंय ना ऐकू, बोल आता. पोरांचा काही तपास वगैरे लागला का? तर आता बबलू म्हणतो की काका तुमचा अंदाज बरोबर होता आणि मुलं ना पंढरपूरला गेली. तर जगन्नाथ म्हणतो की अरे एका भल्या माणसांच्या मोबाईलवर त्या मुलांचा फोन आला होता आणि ते सुखरूप आहेत. आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघा, आपला सारंग लवकर बरा व्हावा यासाठी ते दोघं पंढरपूरला पायी चालत साकडं घालण्यासाठी आणि सारंग लवकर बरं होण्यासाठी पंढरपूरला गेले आणि एक भला माणूससुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि मोठ्याने ओरडत आता बबलू म्हणतो की ही चांगली बातमी तुम्हाला माहीत होती, तर ही चांगली बातमी इकडे तुम्ही मला फोन करून सांगायला हवी होती ना. तर आता जगन्नाथ म्हणतो की बबलू काय होतंय? तर बबलू म्हणतो सॉरी. आणि इकडे आता जगन्नाथ ला बबलू म्हणतो की हे बघा आमची इकडे गाडी बंद पडली आहे जगन्नाथजी. तर आता जगन्नाथ म्हणतो की तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही आता तर पंढरपूरला पोहोचू शकत नाही. बबलू म्हणतो की अहो आम्ही इकडे जंगलात आहे, सभोवताली घनदाट जंगल आहे. आणि बबलू म्हणतो की इथे आसपास काही खायला सुद्धा नाही. तर जगन्नाथ म्हणतो की तुम्ही ना ती गाडी अगोदर गॅरेजला न्या, ती रिपेअर करून घ्या. आणि जगन्नाथ म्हणतो की एकदा का तुमची गाडी रिपेअर झाली मग तुम्ही पंढरपूरला जा आणि सुखरूप मुलांना परत घेऊन या. आणि एकदा का तुमची गाडी रिपेअर झाली आजूबाजूला एखादं हॉटेल बघा मग जेवण करून घ्या असे जगन्नाथ बबलूला सांगतो. आणि इकडे आता सुशीला ही अमृताकडे येत म्हणते की अमृता वहिनी एक खूप आनंदाची बातमी आहे. आता अमृता म्हणते की काय झालं सुशीला? तर सुशीला हसतच म्हणते की सारंगने हालचाल केली, त्यांनी हाताची बोटं वगैरे हलवली आणि आता ते लवकरच शुद्धीवर येतील. ते ऐकताच आता अमृताला झालेला असतो तो सगळ्यात मोठा आनंद. आणि अमृता म्हणते की खरंच? तर सुशीला म्हणते हो.
आणि इकडे आता सुशीला म्हणते की सावलीताईंनी सुद्धा बघितलं. इकडे आता सावली ही गणपती बाप्पाचे हात जोडून आता मनोभावे आता दर्शन घेत असते. आणि सावली म्हणते की खरंच तर अमृताला आणखी आनंद होतो. प्रेमाने सुशीला आणि आता सावली गणपती बाप्पाचे दर्शन घेतात. तर तेवढ्यात जगन्नाथ तिथे येतो आणि जगन्नाथ म्हणतो की सावली आत्ताच बबलूचं आणि माझं बोलणं झालं आणि ते लवकरच पंढरपूरला पोहोचतील. आणि अमृता म्हणते की मुलं पंढरपुरात पोहोचली असेल का पण. तर हात जोडलेली आता सावली अमृताला म्हणते की मुले पंढरपुरात पोहोचली पण आणि विठुरायाने त्यांना वाट दाखवली पण. आणि इकडे आता विठोबाने आता अबीर आणि ओवीला धर्मशाळेत आणलेलं असतं आणि तिथे मुक्कामाची व्यवस्था करताच इकडे आता विठोबा हा अबीर आणि ओवीला खायला प्यायला देतो आणि म्हणतो की तुम्ही काळजी करू नका पोरांनो, उद्या सकाळीच मी तुम्हाला विठुरायाचे दर्शन घडवणारच. तर अबीर ओवी खुश होतात आणि ओवी म्हणते की काका जर तुम्ही आम्हाला भेटला नसतात तर आम्ही इथपर्यंत पोचू शकलो नसतो. अबीरसुद्धा आता आभार मानत म्हणतो की हो काका खरंच. आणि अबीर म्हणतो की काका चक्क तुमच्यामुळे आज आमचं व्रत पूर्ण होणार असतं. आणि इकडे आता अबीरला ते आठवतं की आपण आता ओवीला गाण्यासाठी कसे आता स्पर्धा घेण्यासाठी आणि एक ॲडव्हर्टाईज दाखवली होती. तर आता इकडे आता विठोबा म्हणतो की अबीर पण मला हे सांग ना हे सगळं घडलं कसं. तर आता अबीर हा विठोबाला पहिल्यापासूनची सगळी हकीकत सांगतो. सावली आणि ओवी कसे पंढरपुरात गाणं गाण्यासाठी आले होते आणि त्यानंतर आता माझा पेपर संपल्यानंतर सुपर हिरोला घेऊन मी आणि सुपर हिरो कारमध्ये कसा पंढरपूरला ओवीचं गाणं ऐकायला जात होतो आणि भर रस्त्यात आम्ही जात असताना कसा आता आमच्या गाडीला अपघात झाला. ही सगळी हकीकत आता अबीर हा विठोबाला सांगतो. आणि त्यानंतर कोणत्या परिस्थितीत आता सारंगला रक्ताच्या थारोळ्यात पडून आता हॉस्पिटलमध्ये आम्ही म्हणजे आणलं गेलं हे देखील आता अबीर विठोबाला सांगतो. आणि त्यानंतर आता इकडे सारंग हा घरी आलेला असताना आता सारंगला कसा पुन्हा त्रास होऊ लागला आणि मोनिकाने आपल्याला कसे सांगितले तुमच्या दोघांमुळे ना सारंग बेडवरती पडलाय आणि सारंगची आज ही जी काही अवस्था आहे ती फक्त तुमच्यामुळेच. आणि मोनिका म्हटलेली असते की सारंग बरा व्हावा म्हणून बाकीचे बघा किती प्रयत्न करतात आणि तुम्ही दोघं तर काहीच प्रयत्न करत नाहीत. आणि आता ते ऐकताच आता ओवी आणि अबीरने सुपर हिरो लवकर बरे व्हावेत आणि त्यांना लवकर बरं व्हावं म्हणून आपण पंढरपूरला जाऊयात आणि विठोबाचं दर्शन घ्यावे असं आता ओवी आणि मी ठरवल्याचे आता अबीर सांगतो. आणि ओवी म्हणते की आम्हाला ना आम्ही जर कुणाला सांगितलं असतं तर कुणीच आम्हाला यायला परवानगी दिली नसती. म्हणून अबीर आणि मी ठरवलंय की आपण दोघांनीच पंढरपूरला जायचं. आणि ती सगळी घटना आणि हकीकत ऐकताच हा जोडत त्यांच्याकडे बघत आता विठोबा म्हणतो की धन्य ती आई आणि धन्य ते लेकरं. आणि विठोबा म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळी स्वतः मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि विठोबा रायाचे दर्शन घडवणार आहे. आणि लगेच आता अबीर आणि ओवी खूप खुश होतात आणि विठोबा राया म्हणतो मी आलोच. आणि शेजारी एक आजी आलेली असते आणि पटकन विठोबा राया त्या आजीच्या डोक्यावरचं सामान काढतो आणि त्या आजीला आधार देतो. तर अबीर आणि ओवी पळतच आता त्या आजीसाठी आता अंथरून टाकतात. आणि लगेच आता ती आजीबाई खाली बसता क्षणी इकडे आता विठोबा त्या आजीला नाव विचारतो. तर ती आजी म्हणते की माझं नाव रखमाबाई. आणि लगेच आता विठोबा म्हणतो की बाळांनो आता तुम्ही जे केलं ना हेच तुमच्यावर घडवलेले तुमच्या आईने ते संस्कार असतात. नुसती वरवरची पूजा नको. आणि त्यानंतर माणसांची सेवा हाच खरा धर्म आणि हेच तुमच्यावरती झालेले संस्कार असल्याचे विठोबा बोलताच आता अबीर म्हणतो की बरोबर आहे काका, आमची आईसुद्धा असेच म्हणते. आता ओवी म्हणते की माझा बाबासुद्धा हेच काम करतो. आणि लगेच आता विठोबा आता रुक्माईकडे बघतो आणि पटकन आता रुक्माई ही त्या दोन्हीही मुलांची दृष्ट काढते. आणि इकडे आता सावली म्हणते की बाबा एकदा बबलू दादांना तुम्ही फोन करा ना, ते पंढरपुरात पोहोचले की नाही. तर जगन्नाथ म्हणतो की अगं साऊ बाळा, रात्री ना त्यांची गाडी खराब झाली होती आणि रात्री मला नाही वाटत त्यांना एखादा मेकॅनिक भेटला असेल आणि त्यांची गाडी दुरुस्त झाली असेल म्हणून. तेव्हा आता उद्या सकाळी ते गाडी रिपेअर करतील आणि मग पंढरपुरात जातील साऊ बाळा. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की बबलूला तू का नाही फोन करत ग सावली. तर सावली म्हणते की त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतो. तेवढ्यात आता धावत पळत अमृता तिथे येते आणि सावलीला म्हणते की खरंच सारंगच्या तब्येतीतनं आता सुधारणा होऊ राहिली. आणि लगेच अमृता ही गणपती बाप्पाला हात जोडते. आणि इकडे आता अमृता म्हणते की जगन्नाथजी तुम्ही सारंगला एकदा भेटा ना. तर जगन्नाथजी म्हणतो की नाही, माझ्या जावायला मी असं पलंगावरचं पडून बघू शकत नाही. जेव्हा आता तो उठून बसेल तेव्हाच मी माझ्या जावायला बघणार.
आणि आता सावली म्हणते की मला चांगलं माहिती आहे अबीर आणि ओवीची पंढरपूरला जाऊन त्यांनी साकडं घातलं आणि त्यांनी त्यांचं व्रत पूर्ण केल्यामुळेच सारंगची ही अवस्था आहे आणि सारंग आता लवकरात लवकर आता शुद्धीवर येता येईल. तर आता सावली पुन्हा काळजी करत म्हणते की मला एका गोष्टीची खूप काळजी वाटते. मुलं पंढरपुरात सुखरूप पोहोचली असेल का आणि त्यांना पंढरपुरात त्यांच्यावरती कोणतं संकट तर येणार नाही आहे ना. तर इकडे अमृता आणि सुशेलासुद्धा काळजीने आता सावलीकडे बघतात. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा तू काही काळजी करू नकोस, तिकडे ना मुलं सुखरूप असणार आणि आहेतच. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा ज्या अर्थी त्या भल्या माणसांचा फोन आला होता ना त्या अर्थी मुलांच्या पाठीमागे साक्षात तुझा विठोबा आहे, तेव्हा तू काळजी करू नकोस. तर सावली प्रेमाने गणपती बाप्पाला पाया पडून आता आदराने प्रार्थना करते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता विठोबा हा रखमाईसाठी आता प्लेटमध्ये शिरा घेऊन आणतो आणि म्हणतो की आजी तुमच्यासाठी शिरा घेऊन आलो. तर हसतच आता रखमाई म्हणते की रामकृष्ण हवी. तेवढ्यात आता अबीर आणि ओवी त्यांचं आवरतात. तर विठोबा म्हणतो की आवरलं का. तर अबीर ओवी त्यांची शॅक आता पाठीला टांगतात आणि म्हणतात की आवरलं. आणि विठोबाकडे बघत आता अबीर म्हणतो की अहो तुम्ही आवरलं नाहीये, तुम्ही तर कालचेच कपडे घातलेत. आणि इकडे आता विठोबा हसतच म्हणतो की बाहेरचे कपडे काय कसेही असले तरी चालेल पण आतला माणूस चांगला पाहिजे. तर ओवी म्हणते की काका कालपासून तुम्ही आमच्यासाठी किती आणि काय नाही करत आणि आजीसाठी सुद्धा तुम्ही खायला आणलं तेव्हा मी तुमच्यासाठी काही खायला आणू का, असे ओवी आता विठोबाला बोलताच आता लगेच आता विठोबा म्हणतो की तुमच्या बोलण्यातच सगळं आलं माऊली आणि मी ना निरपेक्ष आहे, मला कशाचीच आता गरज नाही आहे. आणि लगेच आता विठोबा म्हणतो की फक्त प्रेमाची माणसं भेटली आणि माझं पोट भरलं. आणि लगेच आता समोर विठोबाची मूर्ती असते. तर आता विठोबा म्हणतो की अगोदर या विठोबारायाच्या मूर्तीला आता दर्शन घेऊन आपण निघूयात. तर लगेच प्रेमाने हात जोडत अबीर आणि ओवी त्या मूर्तीकडे बघत म्हणतात रामकृष्ण हरी. इकडे आता मोनिका तिच्या बेडरूममध्ये असताना आता भैरवी मोनिकाकडे येते आणि भैरवीला बघताच आता मोनिका म्हणते की तुम्ही आज चक्क माझ्याकडे. तर आता भैरवी म्हणते हो अगं मोनिका तू मला त्या रिपोर्ट्सबद्दल बोलली होती ना. मोनिका म्हणते कसले रिपोर्ट्स. तर भैरवी म्हणते की अगं ते सावलीने रिपोर्ट्स काढले होते ना त्या इंजेक्शनचे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की ते रिपोर्ट सावलीने कुठे ठेवले ना ते त्याचा तपास कर आणि रात्री ते रिपोर्ट्स माझ्याकडे घेऊन ये. मोनिका म्हणते की माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत तरी ते रिपोर्ट सावलीने अमृताताईकडे ठेवलेले आहेत. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मग तू एक काम कर, अमृताकडे जा आणि ते रिपोर्ट्स तू अमृताच्या रूममध्ये शोध आणि मग माझ्याकडे ते रिपोर्ट्स घेऊन ये. आणि मोनिका म्हणते की तुम्ही बऱ्या आहात ना, पुन्हा एकदा तुम्ही मला अमृताताईच्या रूममध्ये जाऊन ते रिपोर्ट्स आणायला सांगतात म्हणजे अमृताताईच्या रूममध्ये जाऊन तुम्ही मला चोरी करायला सांगताय, कळतंय का तुम्हाला. आणि इकडे आता भैरवी म्हणते की काय करणार आहेस ना. तर मोनिका म्हणते की नाही मी चोरीबिरी नाही करणार. तर आता हसतच भैरवी म्हणते की इकडे त्या अमृताचा तू अख्खा नवरा चोरलास आणि म्हणते की तू चोरी करणार नाहीस म्हणून. तर मोनिका म्हणते काय. आणि भैरवी म्हणते की एवढे छोटेसे रिपोर्ट चोरी करायला तुला संकोच वाटते. आणि भैरवी म्हणते की तू कुठल्या लेवलची भामटी आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि रिपोर्ट चोरी करायला तुला एवढा त्रास होतोय का. तर आता मोनिकाला धक्का बसतो. भैरवीने मोनिकाचं खरं रूप आता तिच्या समोर आणलेलं असतं. भैरवी म्हणते की राजकुमारशी लग्न करण्याकरता तू काय नाटकं केली ना ते मला सगळं माहिती आहे मोनिका, तेव्हा गुपचूप ते रिपोर्ट्स आणायचे आणि माझ्या समोर ठेवायचे, कळलं का. आणि इकडे आता मोनिका रागाने भैरवीकडे बघते आणि म्हणते की माझा खरा चेहरा मला दाखवतेस का. तर भैरवी आता मोनिकाला म्हणते की तुला जमणार आहे का ते सांग, नाही तर मी राजकुमारला सांगते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की जर राजकुमारला सांगितलं तर राजकुमार करेल माझं काम. तेवढ्यात मोनिका म्हणते की 1 मिनटं, राजकुमारचा इथे काय संबंध आणि त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही, कोणते रिपोर्ट्स कसले रिपोर्ट्स करेल मी मॅनेज, असे मोनिका आता भैरवीला सांगते. आणि ते ऐकताच आता भैरवी म्हणते की आता कशी करेक्ट लाईनवर आली आणि मला ते पेपर्स हवे आहेत ते पण आजची आज, कळलं का. असे म्हणत आता भैरवी तेथून बाय आता मोनिकाला करत तेथून निघून जाते. आणि मोनिका म्हणते की रिपोर्ट्स तर आपल्याकडे बरेच आहेत पण जर आपण या खरे रिपोर्टच्या भैरवीकडे दिले तर आपण आपल्या पायावरती धोंडा मारल्यासारखं होईल, तेव्हा खरे रिपोर्टच्या भैरवीला द्यायचे नाही असे आता मोनिका ठरवते. आणि इकडे आता मोनिका विचार करते की जर मी ते रिपोर्ट्स माझ्याकडे ठेवले तर पुढे मला भैरवीला ब्लॅकमेल करता येईल. आणि लगेच आता मोनिका म्हणते की नाही ते रिपोर्ट्स माझ्याकडेच असायला हवे आणि त्यामुळे मला भैरवीला ब्लॅकमेल करायला अगदी सोपं जाईल जर पुढे माझ्यावर वेळ आली तर.
इकडे आता विठोबाने दुसऱ्या दिवशी सकाळी अबीर आणि ओवीला आणलेलं असतं ते पंढरपुरात आणि विठोबाचं दर्शन घेण्यासाठी आता तिघेही आता विठोबाच्या त्या मंदिराकडे आता रस्त्याने चालू लागतात. तर त्याच वेळेस ओवी आता विठोबा आणि अबीरला थांबवते आणि अबीर ओवीकडे बघतो आणि म्हणतो की ओवी तू इथे आम्हाला का थांबवलंस? तर त्या तुळशीच्या माळाकडे बघत ओवी म्हणते की अबीर ते बघ ना तुळशीच्या माळा किती भारी आहेत. आणि लगेच आता ओवी म्हणते की विठुरायाच्या गळ्यात त्या तुळशीच्या माळा किती सुंदर दिसतील. आणि अबीर पण आपण असं मोकळ्या हाताने विठोबा रायाकडे जायला नाही पाहिजे, पण आपल्याकडे पैसे नाही आहेत ना. तर आता अबीर म्हणतो की तू काही काळजी करू नकोस ओवी, विठुरायानं सगळं काही व्यवस्थित करील. तर विठोबा आता ते ओवीचं बोलणं ऐकताच आता विठोबाला मोठा आता अचंबा वाटतो. तेवढ्यात आता विठोबा म्हणतो की बाळांनो हे सगळं कुणी निर्माण केलं? हे तुळशीची माळ, हे फुलहार, हे सगळं विठोबाचंच आहे. आणि इकडे आता विठोबा म्हणतो की मुलांनो, अरे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संत शिरोमणी सावतामाळ्याची. सावतामाळी कधीही विठोबाच्या दर्शनाला आले नाही की पंढरपूरला आले नाही, पण ते विठोबाचे खूप मोठे भक्त होते. तेव्हा विठोबा स्वतः त्यांना भेटायला आले. आणि लगेच आता ज्या वेळेस विठोबा शिरोमणी सावतामाळ्याला भेटायला गेले त्यावेळेस तिथे त्यांना आता कळालं, हा तर मला भाजी आणि मुळा या सगळ्या गोष्टीमध्ये बघतोय. आणि तेव्हापासून संत शिरोमणी सावतामाळ्याची ती भक्ती बघून विठोबाने म्हटलेलं असतं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आणि त्या कांदा मुळा भाजीमध्ये सावता शिरोमणीने विठोबाचं ते रूप बघितलं आणि विठोबासाठी एवढा वेडा झालेला सावता शिरोमणी, आणि त्यासाठीच विठोबा आता शिरोमणी सावतामाळ्याला भेटायला आला होता. ही कथा आता खुद्द विठोबा अबीर आणि ओवीला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका. आणि आपल्या मनामधील निश्चिम प्रेम आणि भक्तीने विठोबा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो, कळलं का? असे आता विठोबा हे अबीर ओवीला सांगतात. तर दोघीही आता होकार देतात आणि माना डोलावतात. आणि विठोबा म्हणतो की चला आता महापूजा संपली, तुम्हा दोघांना विठोबाचं दर्शन घ्यायचं ना. तर अबीर ओवी होकार देतात. लगेचच अबीर आणि ओवीचा हात धरून आता विठोबाचे दर्शन घेण्यासाठी आता विठोबा हा आता विठोबाच्या मंदिराकडे जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता इकडे मोनिका ही भैरवीकडे येते आणि भैरवीला ब्लॅकमेल करत आता मोनिका म्हणते की खंड्या गायब झाला आणि तो गायब कसा झाला, त्याला कुणी गायब केलं हे जर मला कळलं नाही तर मग कसं होईल. तर भैरवी आता मोनिकाकडे बघते. इकडे आता सुशीला ही अमृताकडे येते आणि आता सारंगमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसता क्षणी सुशीला म्हणते की सारंग ना लवकर बरे व्हायला पाहिजे, कारण आपली इच्छा नसताना मला हे नाटक करावं लागतं आणि आपल्याला हे नाटक करावं लागतं. तर तेवढ्यात सावली तिथे येते आणि सुशीलाचं ते बोलणं ऐकताच आता म्हणते की नाटक कसलं नाटक. तर अमृता आणि सुशीला हे सावलीकडे बघतात आणि त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता विठोबा हा रखमाईला घेऊन आणि अबीर ओवीला घेऊन आता पंढरपूरच्या आता विठोबाच्या दर्शनाला आलेला असतो. आणि भर वाळवंटात आता इकडे विठोबा हा अबीर आणि ओवीला आता अभिषेक करण्यासाठी घेऊन येतो. आणि इकडे आता ओवीने ती विठोबाची मूर्ती आता बाहेर काढलेली असते आणि त्या वाळवंटात विठोबाच्या मूर्तीला ठेवून इकडे आता ओवी विठोबाला म्हणते की मला ना अभिषेक करायचा आहे. आणि आता विठोबाची आता ओवीने मूर्ती ठेवता क्षणी इकडे आता रुक्माई ही तांब्या देते. तर आता अबीर हा भीमा नदीतून आता पाण्याचा तांब्या भरून आता विठोबाच्या डोक्यावरती घालतो आणि विठोबाला अबीर आणि ओवी हे आता अंघोळ घालून आता त्यावरती अभिषेक करतात. आणि ओवी ही तुळशीची माळ आता विठोबाला घालते. खऱ्या अर्थाने आज अभिषेक करून अबीर आणि ओवीने विठोबाची भक्तीत लीन होऊन आता विठोबाचे आता मन तृप्त केलेले असते आणि विठोबा झालेला असतो अबीर आणि ओवीवरती प्रसन्न. आणि विठोबाने केलेला असतो चमत्कार. इकडे आता अबीर आणि ओवीने विठोबाच्या मूर्तीला अभिषेक घालता क्षणी तिकडे सारंग शुद्धीवर येतो. आणि लगेच आता सारंग शुद्धीवर येता क्षणी आता इकडे सारंग हा सावलीचा हात धरतो आणि म्हणतो की सावली माझी मुलगी कुठे? आणि मला माझ्या मुलीची माफी मागायची, ती कुठे आता असे आता सारंग आता सावलीला बोलतो. आणि सारंग म्हणतो की मी तिचं गाणं ऐकायला येऊ शकलो नाही, त्याबद्दल मला माझ्या मुलीची माफी मागायची, कुठेही ती. तर आता सावलीला धक्का बसतो आणि सावली म्हणते की तुमची मुलगी पंढरपूरला अबीरसोबत आता तुम्ही शुद्धीवर यावं म्हणून साकडं घालायला आणि व्रत पूर्ण करायला पायी गेलेत. आणि पंढरपूरची वारी करायला पायी गेलेली आता ओवी ही आता या ओवीची हकीकत आणि आपल्यावरचं प्रेम आता सारंगला समजतं. आणि आता
ओवी आणि अबीरच्या भक्तीने आता सारंगला आता विठोबाने केलेलं असतं ते बरं. आणि त्याच वेळेस आता इकडे सावली समोर आता सुशीला ही सारंगची बायको नसल्याचे सत्य आता समोर आलेले असते. तेव्हा आता विठोबा सारंग आणि सावलीला पुन्हा प्रेमाच्या नात्याने गैरसमज दूर करून कसा एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.